आपला देश कृषीप्रधान देश म्हणून आजही ओळखला जातो. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर टाकल्यास भारत देशाची अर्थव्यवस्था हे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रात विभागली आहे. अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र कृषीशी संबंधित आहे. प्राथमिक क्षेत्राला कृषी किंवा संबंधित क्षेत्र असेही म्हणतात. प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक उत्पादनांच्या उत्खनन आणि लागवडीशी संबंधित आहे. प्राथमिक क्षेत्रात कृषी, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, वनीकरण यांचा समावेश होतो. तर अर्थव्यवस्थेचं दुय्यम क्षेत्र हे 3 क्षेत्राच्या सिद्धांतातील एक आर्थिक क्षेत्र आहे, जे उत्पादनाच्या भूमिकेचं वर्णन करतं. हे तयार, वापरण्यायोग्य उत्पादन तयार करणारे किंवा बांधकामात गुंतलेले उद्योग समाविष्ट करतात. तर अर्थव्यवस्थेचं तृतीय क्षेत्र सामान्यतः सेवा क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. हे 3 क्षेत्र मॉडेलमधील 3 आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरं आहे. याला आर्थिक चक्र देखील म्हटलं जातं. इतर प्राथमिक क्षेत्र कच्चा माल आणि दुय्यम क्षेत्र उत्पादन आहेत. भारत तसेच इतर देशात नजर टाकल्यास अर्थव्यवस्थेचं द्वितीय क्षेत्र म्हणजेच औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढ घेत आहे. अर्थव्यवस्थेची आधारशिला म्हणजेच औद्योगिक क्षेत्र अशी गोळाबेरीज केली जाते. रोजगार शोधणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा अशी म्हण आता खऱ्या अर्थानं अधोरेखित करण्याची वेळ आली. तरी सुद्धा आजही महाराष्ट्रातील युवकांची उद्योगाबद्दल नकारात्मक किंवा निराशावादी मानसिकता संपलेली नाही. उद्योगधंदा करावा गुजराती, मारवाड्यांनी आणि नोकरी करावी मराठी मुलांनी ही म्हण महाराष्ट्रात आजही सर्रासपणे दिसून येते. सरकारी नोकरी असू द्या किंवा खासगी नोकरी असू द्या, प्रत्येक जागी नोकरीसाठी लक्षवेधक गर्दी, स्पर्धा जमलेली असते. पण आपल्या कौशल्याचा योग्य वापर करून उद्योगधंदा करावा असा मानस महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात का येत नाही? याचं उत्तर म्हणजे परंपरावादी मानसिकता होय. सरकारी नोकरीमध्ये सिक्युरिटी आहे असं पदोपदी सांगितलं जातं. आज जर सरकारी नोकरीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल, आजच स्पर्धा परीक्षेचं वास्तव भीषण आहे, दाहक आहे. UPSC परीक्षेच्या जागा असतात 1000 आणि फॉर्म येतात जवळपास 10 लाखांच्या वर. हेच तत्व लागू होतं MPSC, बँक PO, SSC, सरळ सेवेला आहे. या सर्व गोष्टींची अचूक गोळाबेरीज केली असता यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे असं दिसून पडत आहे. विद्यार्थी आपल्या जीवनातील अत्यंत उमेदीची वर्ष सरकारी नोकरीच्या तयारी करण्यात घालवतात. यासाठी तरुणांकडे प्लॅन B असण्याची नितांत गरज आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्यात उद्योजक गुणांचा विकास होणं गरजेचं आहे. आपणही आपल्या कौशल्याचा एखाद्या अस्त्राप्रमाणे वापर करून उद्योग क्षेत्रात नावारूपास येऊ शकतो ही भावना तरुणांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आजच्या युगाचा संपूर्ण आढावा घेतल्यास उद्योजकता आणि सोशल मीडिया या 2 दुव्यांबद्दल बोलताना आजचा सोशल मीडिया म्हणजे यशस्वी उद्योजक होण्याचं सशक्त माध्यम आहे. सोशल मीडियानं या संपूर्ण जगाला कनेक्ट केलंय. उद्योजक आणि ग्राहक यामधील नेटवर्क भयंकर वाढलंय. फक्त भारताचंच नाही तर संपूर्ण जगातील तरुणांनी या माध्यमाचा वापर करून आपले अनेक उद्योग व्यवस्थितरित्या वाढवले. सोशल मीडियाच्या या युगात माझ्या महाराष्ट्रातील तरुण मागे पडता कामा नये. तसेच उद्योजक या क्षेत्रातही त्याला यश मिळावं, त्याचा कौशल्याला धार मिळावी यासाठी समाज विकास फाउंडेशन प्रयत्न करत आहे. कृषी आधारित उद्योग असो किंवा ग्रामीण भागातील लघु उद्योग, कुटीर उद्योग असो, प्रत्येक जागी यश लपलंय. तरुणांनी फक्त यशस्वी होण्यासाठी आपली हिंमत एकवटली पाहिजे. धैर्य ठेवावं याचीच आज गरज आहे. आपल्यासारख्याच ग्रामीण भागातून आणि मध्यमवर्गीय कुटुंबियातून संघर्ष करत गुणवंत देवपारे यांनी उद्योजक क्षेत्रात अगदी शून्यातून विश्व निर्माण केलंय. उद्योजक या विषयाबद्दल बोलताना ते सांगतात की तरुणांना उद्योजक क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर पोटात भूक आणि डोक्यात आग पाहिजे. उद्योजक क्षेत्रामध्ये गुणवंत देवपारे यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळं आणि यशामुळं त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. युवा शक्तीसाठी त्यांनी औद्योगिक व्हिजनचं काटेकोरपणे व्यवस्थापन केलंय. नव उद्योजकांसाठी त्यांचा संदेश आहे की उद्योजकांनो, टीकेला, टीकाकारांना बळी पडू नका. यश तुमच्या हातातच आहे. ध्येय निश्चित करा.